आज आपण मुळ्याचे पराठे बनवूया। झणझणीत आणि चमचमीत खायचं बरं का। मग बटर बरोबर खाल्ले तरी छान लागतात, दह्याबरोबर खाल्ले तरी छान लागतात, पण जास्त करून बटर बरोबर जास्त चांगले लागतात। सॉस बरोबर तर लहान मुलं खातातच। चला आपण तयार करूया। आता आपण काय केलंय, मुळा खिसून घेतलेला आहे, साल काढलाय आणि मुळा खिसून घेतलेला आहे। कोथिंबीर आणि सब्जी मसाला घेतलेला आहे, हा मॅगीचा आहे बरं का। आणि आपल्याला सगळं साहित्य इथे लागणार आहे, तर मी दाखवते। सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे फोडणी घालून घ्यायची आहे। मोहरी, जिरे, हिंग आणि हळद। मुळा मी पिळून घेतलेला नाही, गॅस कमी करते। आणि मुळा पिळून घेतलेला नाही कारण त्या पाण्यातच भाजी शिजवायची आपल्याला। भरपूर कोथिंबीर घालणार आहे कारण त्याची चव पण छान लागते कोथिंबीरीची। तांबडं तिखट भरपूर टाकायचं बरं का। काही जण गरम मसाला टाकतात, तांबडं तिखट गरम मसाला। मी आपलं तांबडं तिखट आणि गोडा मसाला घालते। आणि गोडा मसाल्यामध्ये सगळे धने, जिरे, कोथिंबीर सगळंच असतं आपलं, हे टाकलं। आणि चवीपुरतं मीठ, कारण आपण कणिक जी मळणार आहे त्याच्यात तर मीठ घालणारच आहोत। आणि हा मॅगीचा सब्जी मसाला। आता मी हे सगळं मिक्स करून त्याची वाफ घेऊन देते जराशी। आता आपण भाजी शिजस्तोपर्यंत, त्याला वाफ येतोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। आता ही साधारण मी 3 वाट्या कणिक पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं अर्ध वाटी किंवा 1 वाटी तुमच्या अंदाजाने डाळीचं पीठ मीच्या देवाच्या 1 पळी घातलेलं आहे। आणि थोडंसं वरती आपण त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं डाळीचं पीठ घातले बरं का, ते चवीपुरतं मीठ घालायचं आहे। भाजीत आपण घातलेलं आहे। आणि जरा खुसखुशीत येण्यासाठी म्हणून 2 चमचे तेल घालायचं। आता मी हे छान घट्ट मळून घेते। शिजली आहे का बघूया, वाफ येऊन दिलेली त्याला, तोपर्यंत आपण कणिक मळून घेतलेली आहे। छान भाजी शिजली आणि त्यातलं पाणी पण आटलेलं आहे। आता ही भाजी मी गॅस बंद करते, भाजी ही एका ताटामध्ये पसरून ठेवते म्हणजे जरा गार होईल ती। मळून झालेली आहे छानपैकी आणि मुरलेली पण आहे, अशी मऊ साधारण करून घेतलेली। आपल्या मुळ्याचं भाजी जी आहे ती सुद्धा पसरून ठेवल्यामुळं गार झालेली आहे। आणि तवा पण आपला तापलेला आहे छानपैकी। आता आपण काय करायचं, काही जण काय करतात 2 लाट्या करतात आणि त्याच्यामध्ये भाजी भरतात। काही जण काय करतात की पुरणाची पोळी जसं करतो आपण तसा उंडा घेऊन त्याची भाजीमध्ये भरून पुरणासारखं करून घेतात। आता मी तसंच करणार आहे, कारण आपण याच्यामध्ये भाजी घालणार आहोत। लाटून घेतली तरी आधी चालते, नाहीतर ती पुरणासारखी पोळीसारखी बोटावरती मोठी केली तरी चालते। कढईने जरासं लाटून घ्यायचं आहे जास्त। आणि त्याच्या मधोमध भाजी भरायची। आणि आता ही पुरणासारखी अशी मोदक कसा करतो आपण तसं एकत्र सगळं करून घ्यायचं आहे। आणि जे जास्तीचं आहे ते काढून टाकायचं। पीठ जरा जास्त लावायचं बरं का। हाताने थोडीशी पोळी मोठी करून घ्यायची। आपला आता असा पराठा तयार करून घेतलेला आहे। आता मी अजून दुसरा करते। आपले असे मुळ्याचे पराठे तयार झालेले आहेत। दह्याबरोबर किंवा अमूल बटर बरोबर खाऊन घ्यायचं, घरातलं खायचं आणि हेल्दी राहायचं। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं।